श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रदोष व्रताबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हिंदू धर्मात महादेवाच्या पूजेला विशेष महत्त्व मानले जाते. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मनातील सर्व प्रकारची भीती देखील दूर होते. जाणून घ्या शुक्रप्रदोष व्रत कधी आहे. त्याआधी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हिंदू धर्मात महादेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मनातील सर्व प्रकारची भीती देखील दूर होते. परंतु महाकालाचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रदोष व्रताचा दिवस सर्वोत्तम आहे. या दिवशी केलेल्या पूजेमुळे शिवकुटुंबाकडून आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि सर्व संकटे टळतात. हे व्रत दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले जाते. या तिथीला जर खीर आणि बेलपत्र भगवान शिवाला खऱ्या भक्तीने अर्पण केले तर इच्छित वर मिळण्याची इच्छा पूर्ण होते. यंदा एप्रिल महिन्यातील प्रदोष व्रत शुक्रवारी 25 एप्रिल रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी पूजेसाठी शुभमुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या. यावेळी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी शुक्रवारी 25 एप्रिल रोजी सकाळी 11:44 वाजता सुरू होईल. ही तारीख शनिवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 8:27 वाजता संपेल. उदयतिथीनुसार वैशाख महिन्यातील पहिला प्रदोष व्रत 25 एप्रिल रोजी पाळला जाईल. हा दिवस शुक्रवार असल्याने त्याला शुक्रप्रदोष असे म्हटले जाईल. प्रदोष व्रत पूजेसाठी सर्वप्रथम पूजास्थळी शिवलिंग स्थापित करा. यानंतर शिवलिंगावर जल अर्पण करा. आता तुम्ही बेलपत्र, फुले, हिबिस्कस फुले आणि काही फळे अर्पण करू शकता. या काळात तुम्ही महादेवाला मिठाई देखील अर्पण करू शकता. यानंतर शुक्रप्रदोष व्रताची कथा म्हणा. भगवान शिवाची आरती करा. या काळात तुम्ही महादेवासह संपूर्ण शिवपरिवाराची देखील आरती करू शकता. शेवटी आनंद आणि समृद्धीची कामना करा आणि तुमच्या चुकांसाठी भगवान शिवांजवळ माफी मागा. प्रदोष व्रताच्या दिवशी आपण मीठ खाणे टाळावे. व्रतवाचन करत असताना काहीही खाऊ किंवा पिऊ नये. तामसिक अन्न, मांसाहार आणि मद्यपान चुकूनही करू नका. तसेच काळे कपडे घालणे टाळावे. कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात नकारात्मक विचार आणू नका. कोणाशी खोटे बोलू नका आणि वडिलांचा अपमान किंवा अनादर देखील करू नका. आता या दिवशी काय करावे? प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी उठून स्नान करा. यानंतर स्वच्छ कपडे घाला. भगवान शिवाचे ध्यान करा आणि उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्या. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र, गंगाजल, दूध, दही, मध असा अभिषेक घाला. या दिवशी शिवमूर्ती किंवा शिवलिंग चंदन, रोली आणि फुलांनी सजवा. प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाचा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक दोन्हीही करा. या दिवशी शिवलिंगासमोर तूप आणि दिवा लावा आणि शिवपुराणाचे पठण करा. प्रदोष व्रताच्या दिवशी गरजूंना आणि ब्राह्मणांना अन्न आणि वस्त्र दान केली तरीही चालते. या दिवशी तुम्ही फळे, कपडे, धान्य, काळे तीळ आणि अगदीच गाय दान करणे हे देखील श्रेष्ठ मानले जाते. तर मग तुम्ही देखील असे प्रदोष व्रत करता का आणि त्याचा तुम्हाला काय लाभ झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.